हाय मित्रांनो, माझा युवराज नाचत आपल्या कोकणी युवराज मराठी युट्यूबवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आहे. त्यानिमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता चाललं आपल्या मराठी शाळेमध्ये तिथून ग्रामपंचायत. चला, तर आजचा व्हिडिओ असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला, तर डायरेक्ट आपण जाऊया आता मराठी शाळेमध्ये. सर, ग्रामपंचायत सन्मान्य सर्व सदस्य, सर्व गावातील नागरिक, वाडी अध्यक्ष, गावाध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस पाटील आणि शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद यांचं ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमासाठी मी हार्दिक स्वागत करतो. सन्मान्य शिक्षक यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला सुरुवात करावी. वंदे मातरम, वंदे मातरम. आज आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या दोघांना आपल्याला विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय जय जय. जाए पाए जाए जान भले जाए, विश्व विजय करके दिखलाए. होवे प्रणव पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा. डौलाने फडकतो उंच उंच गगनात तिरंगा, डौलाने फडकतो हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद. भारती सूर उंच उंच गगनात तिरंगा, डौलाने फडकतो उंच उंच गगनात तिरंगा. भारत माता
भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न करत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, या गावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, या मराठी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आपणा सर्वांना 15 ऑगस्ट 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि हा आपला ग्रामपंचायतचा कार्यक्रम ते संपला असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तिरंग्याचा प्रत्येक रंग देतो नवा संदेश. तिरंग्याचा प्रत्येक रंग देतो नवा संदेश. एकता, शांती, शौर्य हाच भारताचा वेश. एकता, शांती, शौर्य हाच भारताचा वेश. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाने उजळला हा दिन महान. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाने उजळला हा दिन महान. वंदन करूया मातृभूमीला, हा आपला अभिमान, हा आपला अभिमान. आज आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपल्या रुकी गावचे प्रथम नागरिक, सरपंच महोदय, उपसरपंच, पोलीस पाटील, गाव कमिटी अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, महिला मंडळ, पालक व सर्व ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी व सर्व विद्यार्थी, आजचे ध्वजारोहण आपल्या गावची कन्या कुमारी पायल संदीप मांडवकर या सर्वांचे मी स्वागत करते. आजचा आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते होणार आहे ती आपल्या गावची कन्या कुमारी पायल संदीप मांडवकर हिला विनंती करते की तिने ध्वजारोहण करावे.
एक मधुर आवाजात ईश्वरस्तवांवर स्वागतपद्य सादर केले. यानंतर व्यासपीठावर उपस्थित अध्यक्षांचे शाळेच्या वतीने मी शब्दसुमनाने स्वागत करते. पुष्प देऊन स्वागत करते. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. पडोदेव माझा नमामि नमामि. परमपवित्र माझ्या या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू भगिनींनो, मी आरुष आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा हा दिवस अतिशय पवित्र आहे, कारण आज आपला स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या आणि आपला देश स्वतंत्र झाला. शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. गांधीजींनी आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम तन्मय है. मैं 5वीं कक्षा में पढ़ता हूँ. आज हम सभी स्वतंत्रता दिवस मना रहे हैं. यह हमारे देश का राष्ट्रीय पर्व है. आज यह दिन सन 1947 को भारत देश आजाद हुआ. यह आजादी हमें बहुत संघर्ष के बाद मिली थी. अनेक वीरों ने अपने प्राणों का बलिदान दिया था. Our respected principal, teachers and my dear friends, my name is Ansita. Today we are very happy together here to celebrate our 80th Independence Day. On 15th August 1947, India became a free country. After a long and hard struggle, we remember our great freedom fighters like Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh and Sardar Vallabhbhai Patel. Who fight bravely for our freedom. Because of their big sacrifice, we are now living in a free and peaceful country. This to study, well help others and
keep our school and surrounding clean. Let us promise to work hard to make our motherland proud and strong. Thank you all and Jai Hind. And my dear friends, good morning to everyone. Today we are celebrating 18th Independence Day of our beloved country India. 15 August 1947, this is the day we became free. But this freedom did not come easily. Our freedom fighters paid a very big price. Mahatma Gandhi showed us the path of truth, non-violence. Bhagat Singh, Chandrasekhar Azad and Netaji Subhash Chandra Bose to get us courage. Rani Lakshmibai proud that women are also brave warriors. 1,000 people there live so we could breathe in India today. When our tricolor flag means up and national anthem plays heartfelt with pride. Saffron in our flag means courage, white means peace and truth, green means growth, and Ashok Chakra we should always brave warriors. Forward. Dear friend, what is the duty now? The job of freedom fighter was to get us freedom, our protected heroes. We will make them proud. Before I it all say together with pride or energy. Jai Hind, Jai Bharat, Vande Mataram. Thank you. I have wonderful Independence Day. खूप छान मनोगत मांडलास. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी कुमारी निधीला विनंती करते. सर्वांना नमस्कार. माझे नाव निधी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण त्या सर्व शूरवीरांना सलाम करूया. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. त्यांनी प्रथमच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवला होता. सर्व लोक या दिवसाचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा करतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. हमें मिले आजादी वीर शहीदों के बलिदान से. हमें मिले आजादी वीर शहीदों के बलिदान से. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम मनीष है. हमारा भारत देश सैकड़ों वर्ष तक अंग्रेजों का गुलाम रहा. 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों के गुलामी से आजाद हुआ था. इसलिए हम हर साल 15 अगस्त पर स्वातंत्र्य दिन मनाते हैं. 15 अगस्त पर विद्या फहराते हैं और राष्ट्र को संबोधित करते हैं. 15 अगस्त हमारा राष्ट्रीय त्योहार है. मैं जाते जाते मेरा भाषण का समापन एक शायरी से करूंगा. अनेकता में एकता इस देश की शान है. अनेकता में एकता इस देश की शान है. इसलिए हमारा भारत देश सबसे महान है. इसलिए हमारा भारत देश सबसे महान है. धन्यवाद. 26 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 4थी या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा या ठिकाणी संपन्न झाली होती. आणि या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल काही दिवसापूर्वी घोषित झालेला होता. निकाल घोषित झाल्यानंतर आपल्याकडे 5 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्या 5 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र झालेले, म्हणजे उत्तीर्ण झालेले. आणि त्याच्यातीलच एक आनंदाचा क्षण जो आपण म्हणतोय तो असा की याच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आपल्याच या रुबी गावची कन्या आणि या शाळेची विद्यार्थिनी कुमारी हंसिता समीर भागणे हिचा आपल्या जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये या शिष्यवृत्ती परीक्षेची राज्य गुणवत्ता यादी तयार होते. त्याचबरोबर जिल्हा गुणवत्ता यादी तयार होते. तर या जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 210 गुण मिळवून 162 क्रमांकावर तिचं स्थान मिळालेलं आहे. तर या आपल्या गावाच्या इतिहासात आणि या शाळेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडलेली आहे. म्हणून आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संपूर्ण व्यासपीठ यांना मी विनंती करतो की आपण शाळेच्या वतीनं कुमारी हंसिता समीर भागणे हिचा आपण एक पुष्पगुच्छ, शॉल आणि एक भेटवस्तू देऊन तिचा आपण यथोचित असा सन्मान करूया. कुमारी
सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. या विद्यार्थ्यांचे आपण कौतुक करायचं आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. यानंतर पुढील सत्कार आहे शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या फणसू केंद्रातील जे वर्षभराचं सहशालेय उपक्रमाचं जे नियोजन झालेलं आहे, या नियोजनामध्ये या महिन्यातील जे नियोजित सर्व विद्यार्थ्यांकरता पूर्ण फणसू शाळेतील फणसू केंद्रातील म्हणजे 8 शाळा येतात आणि 8 शाळेमधील जवळजवळ 225 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. ही स्पर्धा होती चित्रकलेमधील रंगभरण स्पर्धा आणि ती मागच्या शनिवारी 8 तारखेला ती त्या फणसू शाळेमध्ये संपन्न झाली होती आणि या शाळेतील आपल्या शाळेतील देखील विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतलेला होता. इयत्ता 3री ते 5वी या गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे कुमार तन्मय मनोहर राळे या विद्यार्थ्याचा या दुसऱ्या गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे. तर त्याचं प्रशस्तीपत्र आणि एक सन्मान चिन्ह आहे आणि शाळेच्या वतीने आपल्या मुंबई मंडळाचे सन्माननीय प्रतिनिधी म्हणून सूर्यजित पांडवकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते कुमार तन्मय मनोहर राळे रंगभरण स्पर्धा केंद्रस्तर या स्पर्धेमध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांकाने त्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे. तर कुमारी कार्तिकी मंगेश भागणे, कार्तिकीला विनंती करतो की आपण पुढे येऊन या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश मांडवकर यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण कुमारी कार्तिकी मंगेश भागणे केंद्रस्तरीय चित्रकला रंगभरण स्पर्धेमध्ये इयत्ता 6वी-7वीच्या गटामध्ये प्रथम क्रमांकाने चित्र काढलेलं होतं. अतिशय सुंदर या ठिकाणी कलाकृती तिने सादर केली होती. धन्यवाद. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी आर्या विनोद भागणे. तिचं देखील आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण शाळेच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं तिचं देखील या ठिकाणी अभिनंदन करूया. त्यांनी सांगितलं म्हणजे गेल्या वर्षी अनाउन्समेंट केली होती की या वर्षापासून मी असेपर्यंत जो विद्यार्थी या ध्वजारोहणाचा मानकरी होणार आहे त्या विद्यार्थ्याचा शॉल, श्रीफळ आणि 500 रुपये असं एक डिक्लेरेशन त्यांनी केलं होतं. त्याप्रमाणे आजचा या शाळेचा ध्वजारोहणाचा मान त्यांचीच आणायचे बघा योगायोग जुळून आला. पहिलंच बक्षीस त्यांचीच कन्या कुमारी पायल हिला घेण्याचा मान मिळाला आहे. तर या ठिकाणी मी विनंती करतो की या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनंत मांडवकर यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते कुमारी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपण ध्वजारोहण ज्यांच्या हस्ते झाले ती या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि या गावाची कन्या कुमारी पायल हिचा या ठिकाणी आपण सन्माननीय सरपंच महोदय संदीपजी पांडवकर यांच्याकडून शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि रोख रक्कम 500 रुपये असं या ठिकाणी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या शाळेची विद्यार्थिनी हंसिता समीर भागणे हिनं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यात मान मिळवला आहे आणि जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आपला हा शाळेच्या इतिहासातील पहिला क्षण आहे. पर्यायाने आपल्या हा गावातला पर्यायाने पहिला क्षण आहे. त्यामुळे आज या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं आपण तिचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तरी मी हंसिताला विनंती करतो की तिने समोर यायचं आहे. मी गावचे पाटील सन्माननीय राळेदादा यांना विनंती करतो की आपण संपूर्ण गावाच्या वतीने तिचा सन्मान करायचा आहे.
आज या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आणि आपण शेवटच्या टप्प्याकडे आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेच्या वतीनं आपणा सगळ्यांना या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपूर्वक आपणा सगळ्यांना शुभेच्छा. मान्यवरांनी देखील आपल्या मनोगतातून आपल्या विद्यार्थ्यांना एक मोलाचं मार्गदर्शन किंवा संदेश या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दिलेला आहे. तो निश्चितच समोर बसलेले सर्व विद्यार्थी असतील ते निश्चितच तो संदेश घेणार आहे आणि त्याचं अनुकरण ते करणार आहे आणि आपल्याला उत्तम नागरिक कसं बनता येईल याकडे निश्चितच ते लक्ष देणार आहे. म्हणून आणि आपल्या मुलांच्या आणि सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जेवढ्या मला करता येणार आहे तुमच्या सहकार्याने तेवढ्या गोष्टी आम्ही इथं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करणार देखील आहोत आणि आपलं देखील मनापासून आपलं सहकार्य या ठिकाणी निश्चित लाभणार आहे. म्हणून पुन्हा एकदा या आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपला मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद तुम्हाला देतो आणि असंच याही पुढे शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये आपण सहभाग द्याल आणि प्रत्येक पाल्याला म्हणा किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणा एक आपुलकीच्या भावनेने आपलं मार्गदर्शन मिळावं हीच एक अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला या आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. मी विनंती करते की हिने आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मला आजचा जो मोठा ध्वजारोहणाचा मान मिळाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, पण देश खरंच स्वातंत्र्य झाला आहे का याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. स्वातंत्र्य आपल्या देशाबरोबरच आपला गाव सुद्धा स्वतंत्र व्हायला हवा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. सरपंच उपसरपंचांचंच नाही तर प्रत्येक गावातल्या व्यक्तीच आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. विद्यार्थ्यांनी जे एकदम फ्लुएंटली इंग्लिश हिंदी मराठी अशा 3 भाषेत जे भाषण केलं ते खूप चांगलं होतं. मान मिळाला आहे तसा तुमच्यामध्ये तरी कोणी असा एखादा असेल की त्याला सुद्धा हा मान मिळेल असं सगळ्यांनी प्रयत्न करा. पुन्हा एकदा मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. ची देवता सरस्वतीला नतमस्तक होऊन आजच्या या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच आजच्या या बाळसभेचे अध्यक्ष माननीय सरपंच आणि आजचे प्रशासक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुंबईतून आलेले प्रतिनिधी नाव मी कोणाची घेत नाही तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राळेदादा सर्व उपस्थित ग्रामस्थ महिला भगिनी विद्यार्थी तसेच या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी या शाळेचे शिक्षक वृंद आणि मॅडम तसेच सर्व उपस्थितांचे आज या आणि पुन्हा राहून राहिले तर आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशा सेविका आणि सर्व ग्रामस्थ महिला भगिनी आज या ठिकाणी आपण या 80व्या स्वातंत्र्य दिनासाठी आपण उपस्थित आहात. आज आपण पाहिले इथे तर हे छोटे छोटे विद्यार्थी यांचे गोल काय होते आणि त्यांची धडपड काय होती हे आपण आज प्रत्यक्षात पाहिली. पण आज उपस्थित सरपंच उपसरपंच आपल्या गावचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभासद गुरुजनवर्ग आणि सर्व विद्यार्थी सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. म्हणजे आपल्या आता शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं ते पण अगदी न घाबरता. आणि मी म्हणजे आम्ही एवढे मोठे असून सुद्धा आम्हाला तेवढं बोलता नाही येत. आज तुम्ही बघितलं असाल मी पहिल्यांदा माईक धरला असेल हातामध्ये. माझ्यासोबत आम्ही शिकलेलो सगळे आहेत म्हणजे आम्ही कधी एवढी डेअरिंग केलीच नाही. म्हणजे गुरुजी होते आम्हाला मागे लागायचे अरे तुम्ही करा पण थोडी भीती वाटायची
आम्ही कधी पुढाकार घेतलाच नाही. तसं मुलांनी तुम्ही करू नका. प्रत्येकाने काही ना काही इथे येऊन 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करा. आपला स्टेजचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढवा. अशाने तुम्हाला पुढे जायला चांगल्या प्रगती व्हायला मदत मिळेल. आणि एक म्हणजे मला असं सांगावंसं वाटेल की मी ते माईक हातात घेऊन जरी बोललो नाही तरी पण स्टेजला ऍक्टिंगचा हा माझ्याकडे परफॉर्मन्सचा एक चांगला अनुभव आहे आणि मी ते करतो आणि अजूनही करतो, कारण ती मला आवड आहे आणि आवडीनं करतो. तसंच छोट्या मुलांना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जे पण अभ्यास कराल किंवा काही क्रीडा क्षेत्रामध्ये जे पण काही कराल, इतर परीक्षांमध्ये भाग घ्या, ते खूप मनापासून करा. नमस्कार. आज आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाचा 80वा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आज आपल्या इथे सगळेजण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. मी जेव्हा या शाळेत शिकत होतो, ज्यावेळी मी या शाळेमध्ये शिकत होतो, मी दरवर्षी भाषण करायचो शाळेमध्ये शिकत असताना. आम्ही इकडे बाहेर लाईन लावायचो, म्हणजे असे सगळ्यांची लाईन लावायची, नंबर वाईज अशी भाषण यायची. आणि आमच्या भाषणाची सुरुवात अशी असायची की अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी वर्ग आणि इथे बसलेल्या माझ्या छोट्या मोठ्या मित्रांनो, आज तो जो बदल दिसतोय मला, आज इकडे म्हणजे मराठीमध्ये एकदम अशी म्हणजे बोलतात ना, उत्कृष्ट अशी मराठी, उत्कृष्ट असं इंग्रजी आणि उत्कृष्ट असं हिंदी भाषेमध्ये जे भाषण करतात आपली जी मुलं, आज खरोखर खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की म्हणजे काळानुसार जे बदल व्हायला पाहिजे त्या रीती बदल आपल्याला दिसत आहेत. आजचं हे म्हणजे हे युग आहे, हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जसं मी इथे आपल्या शिक्षकांना पण इथे मी अभिनंदन करतो शिक्षकांचं की काळानुसार जसं घडवायला पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना तसं ते प्रयत्न करत आहेत आणि विद्यार्थी त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. तर मी विनंती करतो विद्यार्थ्यांना माझं एक हे असेल की आपल्या आई वडिलांना आपल्या डोळ्यासमोर ठेवा की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय काय केलं, आपली किती मेहनत केली, किती कुठे काम करून आपल्याला कसं घडवलंय, हे एक डोळ्यासमोर ठेवा, एक ध्येय डोळ्यासमोर ठेवा. आपलं हे जे आपलं वय आहे, हे आपलं वय खेळण्याचं वय आहे. म्हणजे अभ्यास तर करायचाच आहे, पण हसून खेळून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण एक ध्येय ठेवलं आपल्या डोळ्यासमोर की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, तर आपण खूप पुढे जाऊ. जसं की आता ही हंसिका आपली विद्यार्थिनी आहे, खूप म्हणजे आपण जिल्हा स्तरावरती तिनं आपलं एक रुकी गावाचं नाव, रुकी शाळेचं नाव उज्ज्वल केलं. तर तिचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी तिचा एक आदर्श घेऊन सर्वांनी म्हणजे तिच्या पायावरती पाय ठेवून असं आपल्याला चालायचं आहे. एवढं बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, त्याचप्रमाणे शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र, आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 1947 साली हा आपला देश स्वातंत्र्य झाला आणि 80 वर्ष आज आपण या देशामध्ये चांगल्या आनंद आणि वातावरणामध्ये आपण जगत आहोत. त्याचं जे श्रेय आहे ते आपण आपला देश ज्याने स्वातंत्र्य केला, ज्या क्रांतिवीराने आपल्या या देशासाठी प्राणाची आहुती दिली आणि आपल्या सीमेवर जे रक्षण करते आहेत, त्यांच्यामुळे आज आपण या देशामध्ये चांगल्या आनंदामध्ये आपण जगत आहोत. आणि खरोखरच या क्रांतिवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी या शाळेचे आपण आज या सभेमध्ये बघत आहोत, 80वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि या प्रजासत्ताकासाठी आज एवढं मला असं वाटतंय की या शाळेचं गुणवत्ता एवढी अशी वाढवलेली आहे. तर आमचे गुरुवर्य सर्व, आता मी वेगळं काय बोलत नाही. आपला भारत देश स्वतंत्र झाला हे सर्वांना माहितीच आहे, जास्त काही बोलणार नाही, वेळ झालेला आहे आपल्याला खूप. तरी सर्वांना 80वा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच स्कॉलरशिपमध्ये आपली कन्या हंसिता समीर भागणे हिने चांगली गुणवत्ता यादीमध्ये नाव काढलेलं आहे. तरी शालेय कमिटीच्या वतीने तिचं स्वागत करतो, गुरुजनांचं स्वागत करतो आणि पालकवर्गांचं स्वागत करतो. तसेच
शाळेमध्ये प्रिंटरची आवश्यकता होती. त्या आणि या कार्यक्रमानंतर आपल्या या शाळेचे सर्व विद्यार्थी त्यांचं या ठिकाणी बालसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या बालसभेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय जगदीश मांडवकर, त्याचबरोबर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष, या ग्रामपंचायतचे उपसरपंच, तंटामुखी अध्यक्ष, सन्माननीय सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, तसेच जिल्हा आज या ठिकाणी आपल्या या व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार जिला आजच्या ध्वजारोहणाचा मान मिळाला अशी पायल मांडवकर, या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आपले सुनील गोरविलकर, आपण सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, या शाळेचे माजी विद्यार्थी आणि या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, आपणा सर्वांना पुन्हा एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी खरोखरच आपण आज जो हा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय, या स्वातंत्र्य दिनासाठी ज्यांनी बलिदान केलं त्या सर्व महान विभूतींना मी अभिवादन करतो. त्यांच्यामुळेच आपण हा आजचा दिवस साजरा करतोय, त्याची जाणीव आपल्याला या ठिकाणी होते. आपण सर्वजण प्रत्येक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या या महान विभूतीने केलेल्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी करतो. आणि मला वाटतं आपल्याला सर्वांना याची जाणीव असायला पाहिजे की आपण ह्या देशासाठी आपण काही करू नाही शकलो, परंतु जो हा दिवस स्वातंत्र्याचा किंवा प्रजासत्ताचा साजरा केला जातो त्या दिवशी आपल्याला 1, 2, 3 तासाचा वेळ आपण या देशासाठी न देता तो आपल्या शाळेसाठी, आपल्या गावासाठी आपण देतो, याची आपल्याला जाण असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण बरीचशी मंडळी आमची आता खाली झाली, आता बाहेर बसलीत की मला माहिती नाही, पण आपल्या हॉलमधून रिकामी झाली. ते असं होता नाही. बघा, आपण वर्षाचे 12 महिने आपण काम करणार आहोत, पण ह्या देशाचा गुणगौरव ज्यांनी या काय केलं, आपले जे विद्यार्थी आहेत, आता मगाशी त्यांचा जोश आपल्याला वाढवायला पाहिजे. खरोखरच अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की आपण सर्व पालकवर्ग आपण या शाळेप्रती सर्वजण वेळोवेळी सहकार्य करत असतात. आज जसं मगाशी आपण या ठिकाणी आपण जो सत्कार केला, खरोखरच ह्याची जाणीव आपल्याला सगळ्यांना असायला पाहिजे की आपल्या शाळेच्या इतिहासामधला, आपल्या गावाच्या इतिहासामधला एक चांगला क्षण ह्या आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणून दिला. आपल्याला जिल्ह्यामध्ये ह्या आपल्या शाळेचं नाव झालं, आपण जिल्ह्यात झालं, आपल्या राज्यात झालं, अशा पद्धतीनं आपल्या शाळेचं नाव, कारण जेव्हा शाळेचं नाव होतं त्या पर्यायानं आपल्या गावाचं नाव होतं. मागणी मी हिला पुढे बोलवतो, जरा पुढे की तिनं आपल्या संपूर्ण गावाच्या वतीनं ग्रामपंचायतीचं आपण त्याचं जोरदार टाळ्यातून स्वागत करूया. विषय मी तिचं कौतुक यासाठी करायला लागलं, आपण जर या मुलांचं कौतुक केलं तर नक्कीच ती मुलं पुढे आणखीन अभ्यास करून पुढे उन्नत येतील. मी वैयक्तिक माझ्याकडून या आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं नाव कौतुकाने पुढे मिळवलं. त्यामुळे मी माझ्याकडून वैयक्तिक आजचा ज्या विद्यार्थीचा मान मिळाला ध्वजारोहणाचा, पायल मांडव हिला विनंती करतो की तिचं मी माझ्याकडून तिला 500 रुपयाचं बक्षीस देऊन तिला गौरव इच्छितो. सर्व असं घडवायला पाहिजे, त्यांचं कौशल्य चांगलं आहे. मी थोडंसं बोलू ती इच्छितो, तर कळवईकर सरांना मी जेव्हा केंद्रामध्ये कुठे स्पर्धा बघायला जातो मला राग येतो त्यांचा. कळवईकर सरांना लक्ष आहे का की मला राग याच्यासाठी यायचा की ते त्यांची जी मुलं पळवाच्या शाळेवरती जेव्हा होते, ते मला वाटतं तिथे बरेच वर्ष पळवाच्या शाळेवरती ते विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एवढे अशा ऍक्टिव्ह असायचे की त्या मुलांनी त्यांनी सांगितलं की त्या मुलांनी ते पुस्तक केलीच पाहिजे. जसं कबड्डीमध्ये असू दे किंवा खो खोमध्ये असेल, त्यांनी सांगितले ते मुलांनी उचललं पाहिजे. अशा पद्धतीचे गुण ते त्या मुलांमध्ये घडवतात. आणि त्या खरोखर म्हणजे जर का म्हणजे आपल्या शाळेत यायपर्यंत मला त्यांना बघितलं की थोडासा राग येतो त्यांचा की मी प्रत्येक खेळाची स्पर्धा असेल तेव्हा जायचो, तर मला थोडंसं हे वाटायचं की सर हे मुलांना असं म्हणजे आपला मुलगा आऊट झाला की आपल्याला वाईट वाटतं ना, सोबत ते त्या मुलांमध्ये भावना भरायची. ते कौतुक आहे. आता मला तसं त्यांना हे सांगायचं, आता आपल्या शाळेत आहे, मी त्या दिवशी गावच्या हायस्कूलला पण त्याचा उल्लेख केला. तिथे पळवाच्या शिक्षक आहेत ना, तो विषय तिथे निघाला होता. पळवाचे शिक्षक आहेत ना, त्याच्या मुलांमध्ये म्हणजे ते क्रीडेमध्ये जाम विद्यार्थी हुशार आहे. मी सांगितलं ते शिक्षक आता माझ्याकडे आहे. मला हे सांगायचं की आता आपले जे विद्यार्थी आहेत ना, ते त्यांची जी त्या खेळाप्रती स्पोर्ट्ससाठी त्यांचा हातखंडा आहे. म्हणजे अक्षरशः ते पंचांमध्ये पण तेवढे भांडतात. एखादा विषय जर तो चुकीचा निघाला तर ते त्या पद्धतीत पण त्यांचं ते कौशल्य आहे.
आणि हे कौशल्य आता आपल्या शाळेमध्ये पण रुजू करतील, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भावना निर्माण करतील. आणि जसं तिथं पोरबंदर शाळेला जसं नाव मिळवून दिलं तसं या शाळेला आता सुरुवात झालेलीच आहे, या शाळेलाही नाव मिळवून देतील. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देईन, सर्व शिक्षक वृंदांना शुभेच्छा देईन. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, बराच वेळ झाला, जवळजवळ आता 11 वाजलेत. आपण सर्वजण या ठिकाणी आजचा माझं शेवटचं भाषण ऐकपर्यंत थांबला. त्यामुळे आपण सर्वांचं या स्वातंत्र्य दिनामध्ये एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानुसार त्यांनी थोडं नियोजन करून आपल्याला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बघायचा असेल 15 ऑगस्टचा होता, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.